राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागत. मी आहे कुलकर्ण्यांची काश्मीरा अँड दिस इज अवर गपशप पॉइंट. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की दत्त जयंतीमुळे आपण दत्त सप्ताह साजरा करत आहोत आणि दत्त महाराजांबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो. आतापर्यंत आपण दत्त महाराजांचे 24 गुरु या विषयाला सुरुवात केलेली आहे आणि त्यापैकी मागच्या व्हिडिओमध्ये आपण 8 गुरु पाहिलेले आहेत. आता पुढच्या गुरूंबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आता आपण बघूयात श्री दत्तात्रेय महाराजांचे 9वे गुरु, ते म्हणजे सर्प, साप. आता सर्पाकडून काय बरं शिक्षण मिळालं असेल, ज्ञान मिळालं असेल महाराजांना? तर असं म्हणतात की सर्प स्वतःच डोळे स्वतः कधीच तयार करत नाही. जे ऑलरेडी तयार केलेले असतात वेगवेगळ्या मुंग्यांचं किंवा हे, तिथे ते जाऊन राहतात, पण ते नुकसान करत नाहीत कोणाला, पण ते तिथे शांतपणे राहतात. आणि हे करत असताना ते अगदी स्थिर असतात, आत्मचिंतन करत असतात, पण ते करत असताना ते तेवढेच सतर्क सुद्धा. तर महाराजांच्या मते की माणसाने आयुष्यामध्ये आत्मचिंतन, साधना या सगळ्या गोष्टी करत राहावं, पण शेवटी सतर्कता ही तेवढीच महत्वाची आहे. आणि आता तर आपण कलियुगात राहतो, त्यामुळे अलर्ट राहणं खूप महत्वाचं. म्हणजे कधीही कुणावर अगदी सहज विश्वास टाकणं हे योग्य नाही. आपल्याला कितीही तो माणूस चांगला वाटत असला, ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवा, पण तेव्हाच नेहमी अलर्ट पण राहिलं पाहिजे. कारण कलियुग आहे, कोण कधी कसं वेगळं वागायला लागेल आणि ज्याचा तुम्हाला त्रास होऊ शकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आत्मचिंतन करत असताना सतर्क राहणं खूप महत्वाचं आहे. ही शिक्षा, हे ज्ञान आपल्याला महाराजांच्या 9व्या गुरुकडून म्हणजे सर्पाकडून शिकायला मिळेल. आता आपण बघूयात श्री दत्त महाराजांचे 10वे गुरु, हत्ती, गजराज. खर तर ही गोष्ट आपण सहजासहजी बघून ओळखू शकणार नाही बरं का. म्हणजे जी गोष्ट दत्त महाराजांनी ऑब्झर्व केली हत्तीमध्ये, ती सहजासहजी आपल्या लक्षातच येणार नाही. म्हणजे बघा, हत्ती हा सहजरित्या पकडला जात नाही, कुठल्याही मोहात अडकत नाही. म्हणजे त्याच्याकडे खूप शक्ती आहे. कोणी पकडायला गेले त्याचं नुकतं सोंड्याने जरी असं हे गेलं तरी माणूस कोण उडून पडेल तिकडे. खूप सहज नाही पकडू शकत आपण हत्तीला, कारण त्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे, ताकद आहे. पण ज्या व्यक्तीवर त्याचं प्रेम आहे हत्तीचं, तो त्याच्या समोर अगदी नतमस्तक होतो, अगदी प्रेमाने खाली वागणं हे, तो त्याला काहीही इजा करत नाही. म्हणजे काय, तर तो मोहात पडतो. तर महाराजांचं हेच म्हणणं आहे की जेव्हा आपण मोहात पडतो ना, तेव्हा त्याचा परिणाम खूप वाईट होतो, म्हणजे आपण अडकले जातो. त्यामुळे मोहाला कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे. आता मनुष्याने हे कसं घ्यायचं आहे, तर मनुष्यामध्ये जी इंद्रिय आहे, त्या इंद्रियांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस समोरच्या व्यक्तीच्या किंवा त्या गोष्टीच्या मोहात आहे. म्हणून आपण म्हणतो ना की आपण आपली इंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे. ती जेव्हा आपल्या कंट्रोलमध्ये असतील ना, तर कुठल्याही मोहात आपण सहजासहजी पडू शकत नाही, म्हणजेच कुठल्याही अडचणीत आपण येऊ शकत नाही. म्हणजे बघा, हा विचार कधीतरी तुम्ही हत्तीकडे बघून केला का? म्हणजे मला तरी हा सुचला नसता, पण महाराजांच्या कृपेने आज आपल्याला हत्तीकडे बघताना सुद्धा हे मार्गदर्शन मिळू शकतं, याची कल्पना आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवा. त्यामधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळते का, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत राहा बरं का. ही होती दत्त महाराजांच्या 10व्या गुरुबद्दलची, म्हणजे हत्तीबद्दलची माहिती. आता यानंतर आपण बघूया दत्त महाराजांचे 11वे गुरु. कोण असेल बरं? म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून समाधानी वृत्ती शिकायची. अंदाज लावा कोण असेल? नाही ना? सांगते. महाराजांचे 11वे गुरु म्हणजे अजगर. कधीतरी तुम्ही जंगलामध्ये किंवा बागेमध्ये गेल्यावरती अजगर पाहिला असेल, किंवा चॅनलवरती, टीव्हीवर तर तुम्ही बघितलात.
किती आळशासारखा असा लोळत पडलेला असतो. आपल्याला असं वाटते बापरे किती आळस आहे ना या प्राण्यामध्ये. पण खरं तर तो आळस नाहीये बरं का, ही समाधानी वृत्ती. म्हणजे शिकार करण्यासाठी कशाच्या तरी मागे पळणं, कुणाला त्रास देणं असं न करता जे काही आपल्याला मिळेल ते खाऊन तो समाधानी राहतो. त्यामुळे अगदी निवांत शांततेचं आयुष्य जगतो. म्हणून महाराज म्हणतात की आयुष्यामध्ये जर माणूस समाधानी असेल तर तो सगळ्यात मोठा धनवान माणूस आहे. म्हणजे समाधान हे आपलं धन आहे जो आपल्या मनाला, आपल्या विचारांना शांती देते. तर महाराजांचे 11वे गुरु अजगर आपल्याला समाधानी वृत्ती शिकवतात. आता आपण बघूयात दत्त महाराजांचा 12वा गुरु म्हणजे मधुमक्षिका. सांगते सोप्या भाषेत म्हणजे मधमाशी, हनीबी. तर याला गुरु का बरं मानला असेल? तर आपण मनुष्य काही कालांतराने आपल्याला लक्षात आलं की बाई आपल्याला संचय करणं खूप महत्वाचं. म्हणजे कसं समाधान वगैरे हे आपण शिकतो, पण रोजच्या रोज आपल्याला ती गोष्ट मिळेलच याची आपण खात्री देऊ शकत नाही. मग आपण काय करायला लागलो की कालांतराने आपण सेव्हिंग सुरू केली. मग ते अन्नाचं असो, पैशांचं असो, आपण साठवणूक सुरू केली. ही गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली ती मधुमक्षिकेकडून. तुम्ही बघितलं खूप मेहनत घेतात, अगदी एकत्र राहतात आणि एवढं मोठं मधाचं असं पोवळं तयार केलेलं असतं आणि सगळा संचय केलेला असतो. प्रत्येक फुलांमधून त्या सगळ्या गोष्टी आणून त्यांनी इथे मधमाशीचं पोवळं तयार केलेलं. तर महाराज म्हणतात की ही गोष्ट म्हणजे मनुष्याला समाधान वगैरे या सगळ्या बरोबरच श्रम करणं, कष्ट करणं आणि संचय करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जे त्यांनी त्यांच्या गुरुकडून म्हणजे मधमाशीकडून ज्ञान घेतलं आणि आपण महाराजांचा वारसा पुढे घेऊन जात आपण पण ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपण आता करतो आहोतच. पण याचं मूळ कुठून सुरू झालं हे आपल्याला या गोष्टीमधून कळतं. तर महाराजांचे 12वे गुरु म्हणजे मधुमक्षिका याच्याकडून आपल्याला श्रम आणि संचय या गोष्टींचं ज्ञान मिळतं. यानंतर आपण बघणार आहोत श्री दत्त महाराजांचा 13वा गुरु, तो म्हणजे मासा. मला सांगा तुम्ही कधी माशाला पाहिलेत का? जेव्हा म्हणजे तुम्ही त्याला खायला घालता तेव्हा काय होतं बरं? जेवढे पण मासे असतील आजूबाजूला ते पटकन असे पोहत त्या जेवणाकडे आकर्षित होतात, लगेच तिथे येतात. आणि त्यांचा नेमका हाच स्वभाव शिकाराला कळलेला असतो. म्हणून तो काय करतो, आधी शांतपणे खाली जाळं टाकून ठेवतो आणि थोड्या वेळाने मग तिथे काहीतरी खायला टाकतो. सगळे मासे पटकन त्या तुकड्याकडे येतात आणि मग शिकारी जो आहे ती पूर्ण जाळी जोडतो आणि मग त्या जाळ्यात सगळे मासे अडकतात. त्यामुळे महाराज म्हणतात की अन्न संयम असणं खूप महत्वाचं. आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की साधना करताना किंवा ऋषी मुनी हे सतत काहीतरी खात बसलेत वगैरे असं कधीही होतं. म्हणजे आपल्याला जेवढी शक्तीची, एनर्जीची गरज आहे तेवढाच आपला सात्विक फलाहार, तो पण पूर्ण दिवसातून एकदा. त्यानंतर काहीही न खाता ते फक्त साधनेमध्ये असते. साधनेनेच तर आपल्याला एवढी शक्ती मिळत असते ना की त्या शक्तीमुळे आपल्या शरीरातले सगळे अवयव सतत कार्यरत असतात. म्हणजे आपल्याला सतत खाण्यापिण्याची खरंच गरज नसते, पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही आणि मग कालांतराने वजन वाढणं, आजारपण, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहतो आपण. मग ती चव आहे त्याचं म्हणजे बेसिकली अतिरेक करतो आपण आपल्या शरीरावर ह्या सगळ्या गोष्टी लागून. कारण शेवटी ह्या सगळ्यांचं पचन, डायजेशन आपल्या शरीरालाच करावं लागतं. त्यामुळे अन्न ह्या गोष्टींवरती कंट्रोल पाहिजे. त्या गोष्टीच्या आहारी आपण न जाता जेवढी आपल्या शरीराला गरज आहे तेवढं अन्न आपण खावं. कारण कम्पॅरेटिव्हली तेवढं श्रम आपल्या शरीराला सध्या मिळत नाहीये. इतक्या आयत्या गोष्टी होतात,
AI आहे, ह्या सगळ्या मोबाईल सगळं बसल्या ठिकाणी आपल्याला मिळतं. मग तर आपल्याला आणखीनच खरं तर अन्नावरती कंट्रोल केला पाहिजे. सो महाराजांचा 13वा गुरु मासा, याच्या त्या स्वभावामुळे आपल्याला अन्न संयम शिकणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग हे डाएट वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. आता आपण बघणार आहोत श्री दत्त महाराजांचा 14वा गुरु म्हणजे पिंगळा वेश्या. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की दत्त महाराजांनी अशा व्यक्तीकडून काय शिकलं असेल बरं. तर त्याची एक गोष्ट आहे. पिंगळा ही व्यवसायाने वेश्या होती. त्यामुळे तिच्याकडे जेव्हा ग्राहक येईल तेव्हा तिला पोट भरण्यासाठी काहीतरी मिळू शकेल किंवा समोरच्याला आत्मशांती देऊ शकेल याचं समाधान मिळेल. एक दिवस ती बराच वेळ ग्राहकाची वाट बघत बसली, पण बराच वेळ झाला ग्राहक आलाच नाही. मग ती चिंता करायला लागली, ते तर कधी येणार, किती वेळ वाट बघायची, त्यांनी वेळेवर यायला हवं होतं. अशा बऱ्याचशा अपेक्षा वाढायला लागल्या आणि ते पूर्ण होत नसल्यामुळे तिला दुःख झालं. मला असं वाटतंय की ही गोष्ट ना आत्ताच्या प्रत्येक माणसाने शिकणं खूप गरजेचं आहे. एखाद्याकडून एक्सपेक्टेशन्स ठेवणं हे आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आपल्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो जर आपले एक्सपेक्टेशन समोरच्यानी पूर्ण केले नाहीत. आणि वाट बघता बघता पिंगळा वेश्येला अचानक त्या गोष्टीची अनुभूती झाली की आपण नाही समोरच्यावर जबरदस्ती करू शकत किंवा आपण नाही समोरच्याकडून अपेक्षा ठेवू शकत की आपल्याला जेव्हा हवंय तेव्हा त्या ग्राहकाने तिथे यावं. आणि त्या क्षणी त्या गोष्टीचा बोध झाल्यानंतर तिला आत्मशांती मिळते. तिला होणारा त्रास, दुःख सगळं एका क्षणात थांबतं. म्हणूनच म्हणते आत्ताच्या जगामध्ये जर आपल्याला शांती म्हणजे पीस जर हवा असेल तर कोणाकडूनही एक्सपेक्टेशन ठेवता कामा नये. आणि हेच शिकवतो महाराजांचा 14वा गुरु म्हणजे पिंगळा वेश्या. आतापर्यंत आपण 14 गुरु बघितले. आता आपण पुढचा गुरु बघूया. दत्त महाराजांचा 15वा गुरु म्हणजे छोटस लहान बाळ. ते याकडून काय बरं शिकलं असेल. ते तुम्ही बघितलंय का की लहान बाळांना कधी सुद्धा भूतकाळाबद्दल काही काळजी नसते किंवा भविष्याची काही चिंता नसते. ते आत्तामध्ये जगत असतात. शिवाय कुठल्याही प्रकारे प्लॅनिंग प्लॉटिंग करणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती असणं या कुठल्याच गोष्टी बाळाकडे नसतात. बाळा तुम्ही एखादं खेळणं दिलं ते खेळत राहतं, काढून घेतलं, त्याला हवं असेल तर ते रडतं, आगीपाशी हात दिला चटका बसला पण ते 5व्या मिनिटाला विसरून पण जातं. म्हणजे आपण म्हणतो ना की लिव्ह इन द मोमेंट, लिव्ह नाव, आत्ता मध्ये जगणं शिकलं पाहिजे. कारण आपण आत्तामध्ये जेव्हा जगतो ना तेव्हा आपण आत्ताच्या या क्षणावरती कॉन्सन्ट्रेट करतो. म्हणजे मागचा पुढचा असा फार विचार नाही करत. तसंही आहे बघा, भूतकाळातली गोष्ट आपण जाऊन बदलू शकत नाही. एकदा जे घडलंय ते पास्ट इज पास्ट, आपण चेंजच नाही करू शकत. आणि भविष्यातली गोष्ट आपण आता ठरवूच शकत नाही. मग कशाला या गोष्टींमध्ये अडकून राहायचं असं महाराज म्हणतात. त्यामुळे आत्तामध्ये जगायला शिका. कारण आपण आत्तामध्ये जर जगलो, आत्ताच्या या मोमेंट वरती जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर आपण ध्यान चांगलं लावू शकतो. आणि जर ध्यान लावायचं असेल तर बालकासारखं आयुष्य जगायला हवं म्हणतात. कारण ध्यान लावलं तरच ज्ञान मिळतं. म्हणजे सगळ्या गोष्टी एकमेकांवर कशा अवलंबून आहेत बघा. त्यामुळे नेहमी म्हणतो की पास्ट लाईफचं काही बॅगेज घेऊन पुढे जायला नको, कुठल्याही गोष्टीमध्ये अडकायला नको, भविष्याची फार चिंता नाही केली पाहिजे. म्हणजे आपण आधी जे गुरु पाहिले
त्यानुसार थोडाफार संचय करायचा आहे, कारण मनुष्य प्राण्यासाठी त्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण गरजेपेक्षा जास्त उगाच आपण ओढून ताणून घेतोय आणि त्याचा संचय करण्याच्या मागे लागलोय, असं न करता आपण बालकाप्रमाणे त्या आयुष्याचा निरागसतेप्रमाणे आनंद लुटायला हवा. हे शिकवतो आपल्याला महाराजांचा 15वा गुरु बालक. दत्त महाराजांची पुढची गुरु म्हणजे कन्या. बघा, महाराजांनी कन्येला सुद्धा गुरु मानलेला आहे आणि तिच्याकडून त्यांना खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या असं ते म्हणतात. झालं का असं की ते एका गावात आलेले होते आणि तिथे एका कुमारिका मुलीचं लग्न ठरलेलं होतं आणि लग्नासाठी ते तयार होत असताना बाहेर खूप गोंगाट बडबड सुरू होती. म्हणजे लग्न कार्यासाठीची गर्दी, त्यांचे आवाज, या सगळ्या गोष्टी. पण तरीही ती मुलगी एके ठिकाणी बसून, तिच्या खोलीमध्ये खूप शांतता होती आणि एके ठिकाणी बसून ती स्वतःला तयार करते लग्नासाठी. दागिने घालणं, शांतपणे केश रचना म्हणजे हेअरस्टाईल करणं, छान तिने कुंकू लावणं, म्हणजे स्वतःला तयार करणं लग्नासाठी. ही गोष्ट महाराज बघत होते आणि महाराजांच्या लक्षात आलं की ही आयुष्यामध्ये शिकण्यासारखी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला कितीही गोंगाट, वाद, आवाज, गोंधळ सुरू असला तरी आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतःला प्रत्येक परिस्थितीसाठी किंवा प्रसंगासाठी तयार केलं पाहिजे. पण तुम्हाला नाही का वाटत की एका स्त्रीकडून, एका कन्येकडून महाराजांनी ही गोष्ट शिकली, पण आजच्या स्त्रिया हीच गोष्ट स्वतःच विसरली. त्या स्वतःकडे लक्ष देतच नाही, स्वतःला वेळच देत नाही. जी गोष्ट कन्येनी दुनियेला शिकवली ती ते स्वतःच विसरली. आणि मला वाटतंय की यावरती सगळ्या महिला वर्गाने थोडा विचार केला पाहिजे, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे. स्वतःच्या आतली ती आत्मशांती आहे, म्हणजे ज्या कॉन्सन्ट्रेशनने, शांततेने ती कन्या स्वतःला तयार करत होती, ते कॉन्सन्ट्रेशन आपल्या आतमध्ये आहे, ती शांतता आपल्या आतमध्ये आहे. ती स्वतःला देणं खूप गरजेचं. खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आपल्याला इथे शिकायला मिळालेली आहे, प्रत्येकाने आत्मसात करायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांच्या काही गुरूंबद्दल माहिती जाणून घेतली. ती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहातच. आणि शिवाय राहिलेल्या गुरूंबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. पण तो आलाय हे तुम्हाला कळायला पाहिजे की नाही. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल